काय झालं का नाही? राहिलोय थोडं. घ्या मग पटापटा करून. पाटा माहिती काय यांना सांगितलं होतं तूर पेरू नका. हा इथं बघितलं काय गाभार झालंय मारणाचं. हाय का नाही तर लक्ष काय? दे तुझं तरी. मग आता मीच लक्ष देते, कोण देतय? लक्ष देते म्हणजे काय असं आहे का इकडं सगळं गाचपान झालंय. एकतर आपला भाऊ असला ते माझा त्याच तर काय सारखंच माझ्या मागच हेच आहे रुमनच आहे नुसतं. हा बरं एवढी झाली पुढची घालतो ताई तिकडे वावरत पाहिजे. बरं चालतंय मग घ्या ना एवढं पटकन करून. आता पण एवढं झालंय ना अर्धच झालंय, अजून अर्ध बाकी. पाऊस येईन लवकर उरकून घ्या तेवढं. बरं बरं. मग काय बैल बिलाला खायला पाणी केलं का? तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? काय आली का पण होती कस काय आली इथं तुम्ही? तुमचं काय संबंध येते? म्हणजे आमचा पण समज हिस्सा काय आहे म्हणतात तुला दिले का एकट्याला खायला? हा? अरे तू कशाला आला इथं? काय डोखात इथं आम्ही काय म्हणतोय तुम्ही काय? इथं तुम्हाला पहिलंच कामं तुम्हाला करून आवाज नाही दिला का आम्ही? रावात पण तू सगळंच करतोय ना. सगळं करतोय मग मी सगळं. माझं कुठे? तुझं कुठे ते बापाला विचारायचं आपल्या बापाला विचारायचं. म्हणजे बळकवलं तर बळकवलं आणि वरतून बापाला विचारायचं आणि आईला विचारायचं. हे कोणता धंदा अरे आहे? बरं बघ आता हे. कोणती भाषा बोलताय वहिनी तुम्ही? कोणती भाषा म्हणजे? बळकावलं म्हणजे बळकवलंच आहे तुम्ही. आम्हाला विचारलं का? पाहिलं का आता? तुम्ही ओळखून देणार काय आम्हाला? काय आम्हाला विचारलं होतं का आम्हाला तुम्ही? तुम्ही ओळखून सांग विचारायचं ना मी ही करतोय ती करतोय का का तूच एकटाच खातोय नाही तू आणि तुम्हाला तर माहिती ना पण भाऊजी काय काय आता तुम्हाला करतात. काय विचारायची? आमची जमीन आहे बापाची, आम्ही करणार आम्ही. तुझ्या बापाची ना आम्ही काय वरून पडलेलोय काय कुठून मग तो असं पडीक पडून ठेवल्या मी पडीक पडलं ते तसंच. कस काय? हा म्हणजे तसं पडून द्यायचं, पण आम्ही केलेलं ते तुम्हाला चालत नाही का? काय चालन? हा तुम्ही आम्हाला विचारायचं काम होतं ना. कसं मग काय ते चालन तसलंच ते? पडलं होतं, मग केलं बाबा आम्ही. पण करायची संबंधच नव्हता ना तुमचा. संबंध आम्हाला नाही विचारायचं म्हणजे? काम होतं ना आणि तुम्हाला तुमचं. विचारायला तुम्ही कोण लागून चालल्या? कोण लागून चाललं म्हणजे? सगळं तुम्हाला बघा, विचारून काय करायचं कोण? आम्ही. अरे विचारून करायचं म्हणजे तुझ्याच वाट्याचं तो करायचं माय पडीक पडू दे ना तसंच. माझ्या वाटच करतोय मी, ही माझ्या वाटच आहे. तुझ्या वाट्याचं आणि माझ्या वाट्याच कुठे? मला काय माहिती तिकडे जमीन दुसरी नाही मला माहित नाही म्हणजे जमीन दुसरी- बारीक पोर आहे काय? बारीकचा विषय नाही. मग? ही माझ्या वाटेची, ही मला कळते, मला बाकी नाही माहिती अरे तुझ्या वाट्याची पण माझ्या वाट्याची कुठे? काय. तो मला तेच प्रश्न नको विचारू तीनदा. अहो ते काय झालं पहिल्यापासून तुम्ही माझा लाडका भाऊ करून करून केलं काय? डोक्यावर बसलेला आहे तुझ्यामुळे लाडका भाऊ. पागल झालाय भाऊ माझा. राहू द्या वहिनी तुझ्यामुळे पागल झाला. राहू द्या भाऊजी. तू राहू काढायला द्या. ती. राहू द्या. ते नका तू एक काम सांगू. कर ही सगळं बंद करून टाक. काय बंद करणार? ए, जाऊ दे. ते ही झाली घालून तुमची बी घालतो पाळी बंद नका करू. ओ दादा ऐका. तुम्ही हे काम आम्हाला चालू करा दादा. चालतंय. ह्यो काय म्हणतोय माझंच हे सगळं हा. नाही नाही तुमच्या तिकडे घालतो ना पाळी. तुम्हाला काय अडचण मग पाळी घातली हो? काय याचं काय किरकिर ऐकता? करतात घालू दे ना आम्हाला पाळी. अहो दादा तुम्हाला माहित नाही आमचं बळकावलेलं आहे. काय बळकावलं म्हणती बाई बाई? घालतो ना आम्ही मग ही बाई ही झाली तिकडे घालतो ना पाळी. तू सांगा त्याला. सगळी घालता पण इथं वाटणीच नाही इथं घालता कुठं? ह्यो सगळंच ह्योच खातोय. ए भाऊ, बाई, कामच पैसे देऊन टाक मला जायची घरी. काम पूर्ण करा दादा. तुमचं काम तुमचे पूर्ण पैसे. केलं तर पैसे देईन. अजिबात पुढे जायचं नाही. पुढे काय नाही जायचं पुढे चल. म्हणजे? अजिबात काय म्हणते पुढे बघू. पैसे देऊन टाक चल. नाही ती पूर्ण करा. हे बघू काय करतोय पुढचं मला. काम करायचं नाही हो दादा अजिबात. आम्ही पण करून देत नसतो. कशी करतात आम्ही बघ. आम्ही कस काय होत नाही बघतो ना. हा मी बी बघते ना कसं अरे काय काय बघणार आहे तू? तुम्ही काहीच काम नाही चालू बघणार. करा. काय बघणार? काम चालू करा तुम्ही. तुला वाटत असेल मी बार काय सांगायला कोण लागून गेली का? सगळं घेऊन जाईन मी. हात लावायचं अजिबात नाही, पुढे अजिबात. जायचं. पुढे पुढे अरे जायचं. मग तू एक दिवस तू हात करून लाव. आलं का मग? तुला ही भरून तू द्यायचं कशाला म्हणलं ना आली पण तरी इथं? जमणार तुला नाही. तू सांगितलं हात लावून बघ. अरे हात लावायला तू काय अरे एवढा काय मुख्यमंत्री पडला काय हात लावायला तू? मला हात लावायचं म्हणजे ना मी मला ना हात लागायचं म्हणलं ना तुला वाटत असेल मी बारीक आहे. तुला रात्रीत गायब करीन. काय माहिती का तुला? हा. तुला तुला तुम्हाला अजून अंदाज नाही. मला तुम्हाला त्याचा कपडे एक घालायचे नको. कळत होते का? घरातून गायब करायला चालले. काय तुम्ही आलं का कपडे घालाय मला? हा नाही तेच मला कपडे घालायचे कळत होते का? हिला सांगा नीट घरातून गायब तू करायला. तू दादा हिला नीट सांग. अरे काय सांगत होती तिचं बरोबर आहे. ती काय बोलती मध्ये मध्ये आतापर्यंत काय दिलंय का याच्यातलं? काय दिलंय? कधी दिलंय का तू म्हणलाय का एवढं पीक झालंय? अहो तिला दादा निभवली. मग ते तशीच पडेल होतं, मग तेव्हा करून खायला काय झालं तुम्हाला? अरे पडू द्या ना पडली ए, जाऊ दे तुम्ही ओ, तुम्ही जाऊ दादा, दे. अजिबात पुढे जायचं नाही. मागव तुम्ही- हा. मागव तुला सांगतोय. भांडण नका करू भांडण काय नका भांडण नका, तुम्ही जाऊ दे. काम चालू करा जाऊ दे. तुमचं. ए, मध्ये वर आलं ना. इथं मी आहे ना उभा. काय बोलला? जेवढा हात ए, तेवढा अहो, भाऊ, तेवढा भाऊ. झाली. अरे भांडण नका रे. अरे तू अहो सोडा बरं. अरे सोड त्याला. अहो, अरे सोड ना. माजलाय लई. माजलाय का काय? झालंय. माजलाय काय? सांगतोय ना. माजलाय काय? बाई. काय माजलाय? टंगडे मोडून टाकेल एखादं. फेकून देईन तिकडे. तू जरा शांत राहा. फेकून नाही. अहो, मागं द्या व्हायचं सोडून तुम्ही. सोडा. बापाला घेऊन येते. बापाला घेऊन भाऊजी, येऊ. जा. लय झाला तुमचं. तुम्ही मध्ये यायचं ना. हिला सांग. बाजूला. हिला घे. बाजूला. हिला ना हात घालून हे काढ. मध्ये. त्यांच्या. हे मध्ये. हिला हात घालून काढ एकदा. मी बघू काय करत. हाताची तरी आहे का? हा बघू दोन तर मारीन ना. दोन मारीन का बघू. तुला मी काय? सांगतो तू ऐक जरा. अब चालेल जाऊ दे. ओ दादा थांबा. अरे. अजिबात नाही जायचं. थांब ना काय थांबा. ए, बघ. थांबा. तुझं काय? का बरं थांबा? व्हायचं, तुम्ही व्हायचं, थांबा. व्हायचं, दिले व्हायचं. त्यांना आम्ही. आता तू पैसे दिले असेल तुला जागीरदारी पडले आम्हाला माहिती पैसे देणारी.
असं बोलायचं नाही, तुम्ही काम चालू ठेवा, काम चालू ठेवा तुम्ही. पैसे यांच्याकडून घ्या, अजिबात पुढे जायचं नाही, पैसे अजिबात पुढे जायचं नाही तुम्ही. अहो सोडा बरं त्यांना तुम्ही, सोडा बरं. मला अरे ऐक जरा, नको मला ते थराला तू जायला अंगणात जटल येऊ नको. जेव्हा वाटणे होते ना, तेव्हा जातायला ओळखीत तुम्ही लागले, ते नाही लागले जातायला. वाटणं झालेलं आहे. जाऊ दे चल. नाही जायचं हो दादा, हो जाऊ द्या. अजिबात नाही. जातात मी बी बघते. कस काय जात नाही? कस काय बैल पुढे जातात तुमचे मी बी पैसे बिशे देणार अहो, नाही? एक काम करा, तुमचे पैसे घ्या आणि जाऊ द्या. बघते. हा. पैसे देणार आहे. ती काय होतील ना, देणार आहे ना मी पैसे. चल. मग आमचं काम झाल्यावर देऊ ना अरे आम्ही, मी पैसे काम देणार झाल्यावर देऊ ना आहे. तुम्ही जा, तुम्हाला कोणी बोलावलं? अरे कोणी बोलावलं म्हणजे बावट पान करून नाही तुमचं दिलं. बघा तिकडे काय असेल ती. आमच्याकडे पैसे बिशे आम्ही पैसे देणार त्याचं. तुम्हाला मागे आलो का आम्ही? पाहुणे घ्या पैसे, काय थांबलात काय आला हा. पूर्ण झाल्याशिवाय पैसे नाही हा देणार. बिना कामाचं कसं काय पूर्ण देऊ? करू द्या मग चला. हा करा करा. चाबूक त्याला मग त्यो. पुढे जायचं तू मला लागलेलं तुला रातच्याला मी ना सोडित नसतो. अहो कुठे यांच्या डोक्याला लागतं तुम्ही, तुम्ही काम चालू कराव. काय कुठं काय डोक्यात करणार? आम्ही काय बावड माणसं दिसलो काय? बावटाची तुम्ही. नाही काय तुला बावड कळत माणसं. राहत काय होतंय आता? अजिबात नाही जायचं पुढं. हो जाऊ द्या. नाही नाही. आम्हाला म्हणजे काय? सांगा ना तुम्ही. जाऊ दे, त्याच्याकडे त्या बिचारीच काय चुकी. जाऊ दे म्हणजे. अरे यांच्याकडे बघ ना, त्यांचं काम त्यांना 2 रुपये कमवायचे आहेत. या तुम्ही कोण कोण कोणाला घेऊन ती यायचं? आडवाट आहे ती. ए कोणाला घेऊन यायचं त्या घेऊन या जा. पूर्ण करून घ्या दादा तेवढं. हा मग मी मला मारणार काय? तू आहेच किती. हा मी किती बी असू दे, पण तू बघ संध्याकाळी काय होते कसं वाटतंय आता मला थोडा समजदार बघू कुठं लागलं. हे काय लागलंय मला? हे काय बोट मोडलं त्याचं. बोट मोडलं तुला कुठे मोडतो? तुला एवढंच खर्च तुला- अरे मी रक्त पहिल्यापासून आलं ते बघतोय. खर्चटलं म्हणजे रक्त रक्त- काढलं तुम्ही. ते काय खाली पटांगण ओलं झालंय ना सगळं. अरे थोडं रक्त गेलंय का त्याचं? हा. तू मला पोसवलं म्हणजे उपकार नाही केला. तुझं काम काम होत ती. बरं चाल, चांगली आणि मग मला आता हाणायला लागला का तू? अरे हा नाही लय चोपीन मी. सोपीत अरे मी पण काय बारीक नाही राहिलो. तू वाटत असेल. तुला एवढा होता ना, एवढा केलाय. हा केलाय केलाय बसून बघतोय. गावातले कुत्रे बी मोठाले होत्या. तू काय उपकार नाही काय केला. तू काय कुत्र होता काय का? भानगडे काऊन भांडण करताय? अहो, काय ही आखी जमीन ह्यो खातोय. आणि मग तुला नाही होत म्हणून ते करतोय. बापाची इष्ट काल पडीक ठेवून ठेवू. मग हाकल का काय यांना हाकल? काय मी ना बा मी हे करतोय बा, मी करू का बरं नको करू विचारून का काय? केल्याने काय अरे होईल? मला एक सांगा, काय विचारायचं तुम्ही मला? आता बाहेर गावी ही इथं बापाची प्रॉपर्टी दोघांची. मग आता पडीक ठेवलं सारं गाव नाव ठेवी. हा आपण विचारणं काम आहे का नाही याचं की बा मी- अहो, गावात पण बोंबलं एवढं फिरत. पडलं होतं तुम्ही. अरे, आम्हाला पैसे लागत बरे फोन करून आम्हाला विचारतात, आम्हाला पैसे लागतात. मग ह्या रानातल्या कामांचं नाही विचारतात का? तात्या किती गावात दिले पैसे, किती पैसे दिले त्यांनी असं बोलते. बसले पाठवले आतापर्यंत पैसे पाठवले नाही तुम्ही? अरे तुला कितीतरी बारे पैसे पाठवले मी. गा इथं बघा किती गावात झाले. मला म्हणतो शेती करू नको. लाज वाटते पडीक का? ठेवायची हा? मग. मग अशी शेती करण्यापेक्षा नाही आम्ही केलेली लहानाला बरी ना. बोलू तुला नाही ना तू दरवेळेस आडवा येतो ना एक मग. मिनिटं कशाला? तुमचे ना काय मान्य चालत येत नाही ना शेवट तात्काळ मिटत नाही ना. तू दरवेळेस आडवा येतोय त्यामुळे असं होतंय. करू नको. भाड खाऊन काय रे दोघ जण काय लिओक आहेत माझे, काय भांडणं करतायत जगाला तमाशा. हे यांनी चालू केले. आम्ही नाही आता, आम्ही फक्त विचारायला तू आलो. का बस, तू पण का बस. याने ना आई मला हाणलेलं. मी याला ना रातच्याला हातपायच काढत असतो याचा. पोर जाणतो अरे तुम्ही सख्खे भाऊ आहेत, असं का वागत? रानातून गायब करून तुम्हाला का आणला. बसायला सांगितलंय ना मी. पोर जाण तू मला एकट्याला बघून हाणले ना. तुला रात्री बघ आता एकट्याला नाही, तू चार आणली तरी मी नाही ऐकत. चार? धाकटा भाव आहे ना, त्याच्यावर हात उचलतो का. अरे हात नाही उचल, याला नाही जर समजून अरे काढ. ही काळी आई आहे आपली. रान पेरितोय तो, उगवतोय, आपल्याला धनधान्य देतोय वर्षभराचं खायला. तुम्हाला शहरात देतोय, इथं आम्हाला देतोय, तो खातोय. रुबाब करतोय आमच्या. आता मी काय नेलंय काय तुम्ही? म्हणजे आम्ही कष्ट करायचे तर करायचे रुबाब आमच्यावर हे उलट. काही विकत आणून नाही दिलं त्यांनी. ही करते ना काम तेव्हा बाजरी खाताय गहू खाताय देतो ना पाठवून आम्ही परत म्हणताय झाला तुमचा. अरे सख्खे भाऊ आहे तर बायका आल्या का भांडायला लागले का, त्यांच्यावर आळे ना अरे लहान भावाला एवढं मारित असते. हे बघितलं का रक्त निघाल असं असं का. मी हाणलंय वय ती. अरे मग कोणी आणलं? त्याची अंगठी लागली त्याला. ऐक ऐक पण अंगठी या आता अंगठी इकडे त्या आणते. बोटाला लागलंय तुझ्या. काय वागत तू अरे मी हा. वरच्या मी वावरात हाणीन त्याला. काय खाल्लंय? वावरात मी होते तिथं लोक सांगायला आले मला तुमच्या दोन्ही पोरं मारामाऱ्या करायला लागले. तुम्हाला लाज वाटत नाही गावात तमाशा करता. तू आहे ना मला आहे ना यांचं आता काय करायचं? मला यांचा त्रास नाही पाहिजे. याचं काहीतरी ताटकात ओढून टाकायचं आता. मला थांब, काय एक मिनिट ऐक. वावर दोघांचे पण आहेत. हा. बापाचं माझ्या नवऱ्याचे. तू नको करू, तू नको करू, मी माझं कोणाकडून बी करून घेईन. हा, मग तसं कर. बाहेर व्हा दोघं. हा, राहू दे. लगेच. मग आम्ही भीक मागू का आता? हा? भीक? हे आहे का आम्हाला? अहो आई हे शहरात राहत्या बरोबर. मग इथं आम्ही जमीन करून खाऊ. तुम्ही यांना काय दुखतंय मग यांचं? नाही नाही, यांना करू दे जमीन. यांना काय नोकरीच्या जाऊ दे पगारात ना. द्यायचं माजले तुला जेवढं कामवता येईल ना तुपली तू एकटी खा. अरे आई त्याला काय एकट्यालाच काढलाय काय तू? माझ्या निम्या वावरात आहे ना त्याने ए. द्यायचंच नाही. या दोघांनी नाहीच. तू नीट बोल. तू काय शे काढी नाही. हा, माझं काढा बरं कशा हात पाय काढतं. अजिबात माझं करायचंच नाही. कराय तुझं नको नाहीच. करू भाऊ, जाऊ दे, जाळ होऊन दे त्याचा. त्याचं करीतच नाही मी माझं लय करणार. बावळट आहे ते. ते गुटं हे, तेवढं तुम्हाला का काय काँग्रेस सांगू? सुगाना? अरे थोरला असं तुला अक्कल नाही. त्याला समजणारच नाही काय बोल. नाही जमणार. मला माझं पडीक ठेवायची. हा, काय म्हणणं आहे तुमचं? अरे पडीक म्हणजे बापाची प्रॉपर्टी कोणी पडीक ठेवतं का येड्या? बरं एक करा. नाही तर दोघांनी करायचं. नाही दोघांनी बी कामाला व्हायचं. पण तू एकटी कर. बघ तू एकटी कर म्हणजे काय? अरे
ती बाई माणूस कुठं करून पण घेईल? आम्हाला शेतीच करायची आहे ना. दुसऱ्याने खाऊ दे ना तिच्या पुरतं ती येईल ना अरे तिला. मग त्याच्या पोटावर कशाला पाय देतो बाबा? आम्ही काय बेक मागू काय हा? पडीक पडून बी तुला काय मिळणार नाही मग तो खातोय आणि चांगलं राहतं. अरे बाबळे उगत्यान इथं किती काय केलं ना बघितलं ना त्यांचा जीव कुणा ते ए तुला सांगितलं आधीच याच बोलायचं. काड्या लावायची काम तिचं दुखत होतं ना मागं 8 दिवस तेव्हा ही बसून होती तिथं. नाही हेच काड्या लावायची काम करायचं. तू आली का तिथं दवाखान्यात कधी 8 दिवस मग फोन करते तिकडून माझ्या आता ते इथंच होते बाबा गेले ते तिकडे जाऊन दे. गेले का? हा येते न ते बोलू आपण. बरं काय करायचंय ते सांगा आता. काय करायचंय म्हणजे ए, चल वावर घरी. करायचं आणि ह्यो काय करतोय ना मी बघ. मग यांनी ये ना मग परत माझ्या नवऱ्याला हात नाही उचलायचा. करू नको मी करून देणार नाही. हा तू काय वावर माझ्या नवऱ्याचं आहे. तू काय मालक नाही झाला. आम्ही दोघं जिवंत ए आहे. बाबा कळालं जा. का? निघ चल जा तू पहिले आता वावरात बाहेर घरी असतील जा निघून. जा. आलो वाट घालतो लहान आम्ही पोराचं. मेलो ना तुझा वाटणी तुला भेटणार आहे. जा. 1 गुंठा सुद्धा कमी भेटणार नाही तुला. याला सोडणार नाही. ओ, ए, तुम्हाला ऐका ना हे सगळे जण काय म्हणतात धडधडीत काय म्हणतात तुमचा हिस्सा नाहीये चला आपलं हा, निघ, चल. सांगते ना परत माझ्या नवऱ्याला एकाने अधिकार नाही लावायचा चला जा द्या. हिने लागलं ऐकलं. तर एखादं मी किलो जे तुला- बोलले तुला नाही ते झालं तिने तिचं ऐकलं. नाव. त्याला जोखा दे नवऱ्याला अरे पाळणा पण मी तेच बोलले का मी जे बोलले नाही तेच तिने ऐकलं. लय वाढवा बाई येते. राहून द्या हे का निंदा नाही करायच्या माग काही बोलायचं नाही. तुम्ही वावर करायचं आणि सगळं करायचं. त्याचं काय त्यांनी काय वरून आणलं का त्याच्या बायकोच्या घरून आणलंय का? वावर तुझ्या बापाचं आहे आणि मी अजून जिवंत आहे. तुझा बाप जिवंत आई आहे. तीच करीत होतो मी. वावर करायचं ह्यो आला की लगेच असं झालं तसं त्या झालं. माणसाचं काय असं बघून घ्या आणि करायला त्यांना सांगितलेलं आहे, त्यांचं काय नाही. चला चल मग. चल तू भेटते ना पण हो, पैसे भेटते ना. संध्याकाळी या तुम्ही. वावरात झालं ना संध्याकाळी येऊन घरून घेऊ जा पैसे. एक काम करू यांच्याकडून नाही लागत मोकर बांधणं तण करण्यापेक्षा सरपंचाला सांगू. सरपंचाला सांगू पण मला वाटतं आपण केस बी करायला पाहिजे. मग त्याशिवाय त्यांना बी कळणार नाही. हा इथं बांधणं तण करण्यापेक्षा ती सोपं पडेल आपलं. तुम्हाला प्रत्येक वेळेस ना आज तुझे पानाच करतात काही पण म्हणा तुम्ही पण जाऊ दे आता काय कुठं नाही लागत त्यांच्या. ठीक आहे चला पण ते सरपंचाकडे आडवाट येतं. जाऊ. आई त्याचीच बाजू धरी ती कुठं हा, नाही लागत. मग बघितलं ना तुम्ही तुमचं कोणी आहे का इथं बरं का हो, 100% ते केस करणार आहे आपल्याला. बघा तुम्ही करू दे ना 100% केस. आपण आहे ना आपण आधी सरपंचाकडे जाऊ आणि मग नंतर त्यांच्यावर बी केस करू. आपण कशाला घबरायचं. मग तुम्हाला लागलं पण एवढं हाणलंय ते. त्याला त्याशिवाय जिरणार नाही त्याची. त्याचं लय अति झालेलं आहे. ते दरवेळेस तसंच करतोय. बघावं लागेल त्याच्याकडे. नाही पण त्यांचा रुबावच लय बाबा. मग त्याला हे अक्कल आहे का इथं सगळं वैती ठेवतोय माणूस येऊ आणि तो परत तिथे येऊन त्याची बायकून तो रुबाब करतोय. म्हणजे पडीक ठेवली तर चालेल पण आपण करून नाही खायचं असं म्हणणं आहे त्यांचं. नाही मग तसंच असते. जगाची रीतच अशी आहे. जाऊ दे चल त्यांच्या आधी आपण जाऊ सरपंचाकडे. ठीक. आईला काम राहिले तसंच कामच करा काय हो यार काय पुढे येत आता. सरपंच राम राम. राम राम. काय सरपंच कुठे तुम्ही? अरे कुठं काय गाव सोडून गेलो काय? काही सकाळी आले सरपंच घरी नाही, दुपारी आले सरपंच नाही, संध्याकाळी आले सरपंच नाही. अक्षरशः सांगतो 3-4 दिवस झालं घरी पाणीच नाही. हांड्याने पाणी व्हावं लागतंय. मग तुम्ही काय करा तुम्ही काय सदस्य काय आता महत्वान. आता तुम्हाला तुमच्याकडे जायचं होतं. अरे पण मला काय काम आहे त्या शिपायला सांगून तेवढं घ्यायचं ना करून. तक्रार करायची होती. शब्दाशिवाय ते नाही काम ऐकत. होय किती नसलं दिवस पाणी झालं, लाईट नाही, नसलं पाणी नाही. कितीतरी वेळा त्याला म्हणलं नसलं- कॉक फिरव नसलं अजून पाणी फिरवतोय. तर संध्याकाळी जाऊ चिसणीला पाणी पाहिजे तुला एवढं काय लोड घेतो घेणं त्याने. नुसतं तुम्ही रोज म्हणताय पाणी पाजताय. जिथं सोय करा अगोदर मग चिचणीला जाऊ. काय दोघं नवरा बाई कमून ताण करीत आलेत. काय माहिती काय जोराची वाढणं झालेलं दिसतं बहुतेक. कोणाचे रे? काहीतरी झालेलं दिसतंय. आता थोडी बाचाबाच चालली त्यांची. त्यांचं काय चाललंय बाचाबाची. वाटतंय मला असं काहीतरी हाय. काय आले लय दडदड आलेत तर मला. आपलं काम राहिलं का आता? राहिलं ना ना हा तुम्हाला सांगतो ते माझे बारके भावाने इकडे मला इकडे हाण- सारखं इकडे सर काय काय ना लय हाणलंय त्याला. बरं. तुम्ही नीट समजून सांगा. त्या बारक्या भावानी लागले मग हाताला इथं बोटाला इकडे लागले इकडे लागले. दरवेळेस त्याचं तसंच आहे. दरवेळेस होय एवढं मारामारी झाले का? मग ते उगाच येऊन मारामारी नाही नाही केस करून टाका आहे का नाही कर मोकर एखाद्याची जिरली पाहिजे एखादी जराशी. करणारच आहे. मग हो, तुम्हाला सरपंच, सांगितलं. पण आमच्या दोघांच्या दोन बाजू ऐकून घ्या. आकाशाला बाजून फिजू तुम्हाला कळत नाही काही. राहिलं माझ्या नवऱ्याला. पोलीस पाटलाला फोन लाव. नाही साहेब बघितलाय तू डायरेक्ट. हॅलो हा साहेब अहो सरपंच बोलतोय. ते पांडू नावाचं पोर येईल. हा घ्या नोंदून जराशी. हा चांगली नोंद त्याची जिरली पाहिजे भावाची जराशी. कारण काय आले ते मतदार आपला आहे तो काय त्याचा भाव आपला नाही ते दुसऱ्या पार्टीचा. बाकीच तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आता तुमच्या हाताने करा हँडल आहे की नाही. हा हो सांगितलंय साहेबांना. त्यांना सांगा फीड गुतला पाहिजे. हॅलो हा सुटला नाही पाहिजे आता देऊ. नोकरी फेकरी सगळं गेलं पाहिजे त्याचं. तुम्ही ना टेन्शन घेऊ तुमची सगळी सोय करेन. तुम्ही काय टेन्शन घेता एवढं. ओके आपलं जा काम तू. गेलं चुलीत.
जा तू जा जा लगेच जा वेळ नको लावू ये इकडे त्यांची काय आम्हाला होतं मार्गी आणि आता आम्ही काय केलं थांब. त्यांची जिरली पाहिजे जरशी बावटाने करता आता ते त्यांची भांडण तुम्हाला काय काही पण म्हणा बरं का उगाच लोक तुमचं नाव आपण मग आता ताडफडी काम केलं पाहिजे काम राहिलं बाबा सरपंच अय, आर राजू काय आलं काय राव ते बारके काय आलं वहिनी, ये इकडे. जमीन तो खातोय बर त्याला म्हणाय गेलो तर ते अंगावर धावायला लागले अंगावर जावं लागेल मग मोठ्या भावावर हात उचललाय त्यांनी डायरेक्ट. ती पार हाणामारीवर आलाय त्याने मला दाखवलं ते बी आलता माझ्याकडे हा म्हणजे तसं काय बोलला नाही पण ते काय बरं काय मग आता तुझी जमीन वाटून नाही देत काय कायच देतोय मग आता काय करायचं ते आई त्याच्याच बाजूनी काय भांडणं मारामार झालं आता काय ते राहिले direct काय व्हायचं? म्हणतात माहिती का, तुमचा आणि आमचा काही संबंध नाही म्हणे, तुमची जमीनच नाही म्हणे बिलकुलच. बर असं कसं चालणार बरं? हा त्यांचा मुलगा नाही का? मग आता काय करत ठरवलं काय तुम्ही केस द्यावा लागेल म्हणलं तुम्हाला सांगून द्यावा केस द्यायची होय आणि मग काय करणार आता लाव साहेब फोन त्याला काय तसं बी आपलाच मतदार आहे तू काय लोकच थोडा वेळ आपल्याच पार्टीचा माणूस 2 रुपयाची आज जाऊ द्या हा म्हणते ना हा साहेब नाही नाही ती नाही आता काय आले त्याचा भाऊ पण आलाय आता तो बी म्हणतोय मला केस करायची हा मग करू द्या मग काय त्याला आता दुसरा काय पर्याय हा दोघांच्या बाजू घ्या तिथं पोलीस स्टेशनला मांडून काय म्हणतोय काय नाही हा नाही पाठवत त्याला बी दोन्ही माणसं आपलेच येत आता त्यो नाही पाठवलेलं एवढं नाही आपल्या जवळचं पण हे जरा जवळच आहे हा पैसे जा पैसे किती बी पैशाचं काही टेन्शन नाही हा बघा तेवढं पाठवत त्याला मी लगेच हा 10-15 मिनिटात पोहोचून सांगितलं साहेबाला डायरेक्ट 8 मिनिट टाकून देतील सुट्टी जेवढं इकडे तुम्हाला बी जाऊ दे माहिती आर्मी त्याचा काय विषय नाही तुम्ही जा चल मग काय उशीर करायचा लवकर या मात्र मला आल्यावर सांगा खायला मानलं राव तुम्हाला आमरे तू बारक्या का डोक्याची मंडई करतो साहेब दोन्ही पार्ट्या पाठवल्यात आमचं राहू द्या हा आणि चांगली तंबीदन दोघांची जिरवा चांगली जिरवा म्हणजे अशी तशी नका जिरू परत भावात भांडत नाही आले पाहिजे असं म्हणणं मग हा टाका जिरून मग याला सरपंच म्हणते आम्ही काय दाड्या करतो हो इकडे काय टेन्शन नाही घ्या जिरून तुमची नाही त्यांची जिरो ठेवू का हा कसं असतं माहितीये का दोघं भाऊ आपलेच दोन्ही मतदार आपलेच याला म्हणलं असतं केस करू नको त्याने ऐकलं असतं का त्याला म्हणलं असतं केस करू त्याने ऐकलं असतं का मरू दे ना दोघांची जिरती मग आपण काय मोका टेन्शन घ्यायचं वरून दोघांपाशी आपलं नाव झालं ना तुमचं साहेबांना फोन केला तुमचं चांगलंच फावलंय अरे मग यालाच राजकारण म्हणतात कळत तुला काही कोणी कोणात नसतं भाऊ राजकारणात आला ना वाढला गेला ना गेला आमचं काय करायचं काम नाही तुमच्या पाण्याचं करून काय टेन्शन काय लावता हांडा घेऊन नाही नाही पाण्याला सरपंच आमच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही लक्ष देत नाही आमच्याकडे काय तुमची पाईपलाईन झाली म्हणून समजा उद्या ह्या काय ह्याच पैशात येणाऱ्या पैशात तुम्हाला 10 पैसे देऊन टाकी तुम्ही तुमची पाईप जोडून घ्या तुम्ही काय अडचण असं काही फोन करतो तुम्हाला चला यालाच म्हणते सरपंच जिरावले लोक आहेत चल चला बरं झालं ना तुझ्या म्हणण्याने चांगला उद्योग करून घेतला काय केलं मी अरे मान्य? गोडी गोडीत काशी केलेली बरी पडली असती ना ही पैसे घालून करण्यापेक्षा मला माहिती होतं. तुला माहिती होतं का कस काय जिरली मग तुझी काय कमी जिरली काय अरे जिरू ती माहिती जिरलीच पण तुझी जिरली का पार जिरली बुवा. तिथं पळाला माझ्या आधी सरपंचाकडे अरे ते भाड खाऊ सरपंच त्यो काय आपलं चांगलं करायचं आहे ना मोकार कोणाच्या नादी लागून अरे त्याचा फायदा केला आणि त्या पोलिसाचा बी केला 3 लाख रुपये गेले बरं तुला थोडक्यात म्हणजे तुया जरा सरपंचाकडे बरं होतं 4 घेतल्यात माझ्याकडून मग आधी नाही कळलं तुम्हाला हे? झालं का आता गेल्यावर सांगता येईल झालं गेले ना पैसे त्याचे वेगळे गेले तुझे वेगळे गेले आणि फायदा झाला त्या सरपंचाचा हा? जाऊ दे कोणाच तरी झाला त्यांनी आहे ना त्यांनी मध्ये डुकू त्या माकडावानी केलं लोण्याचा गोळा जास्त खाऊन तुम्हाला दिले वाट लावून तुम्ही इकडचा कावा संपतोय आणि तिकडचा कावा वाढतोय एवढं तर कळत आहे ना सरपंच गदळच का ते गादळ सरपंच तो आता लय भरोसा आहे त्याच्यावर जगात लोक असेच असतात इलेक्शनच्या टायमाला पार इथं काड्या कुलप लावून पळतो त्याच्या माग मग आता नेमकं काय मला माहितच नव्हतं ना काय झालं आता काय नाही करायचं माही काशीत घातली हा. तुला जसं करायची ना तू सगळं तूच खा नाही नाही अर्ध ठेवायचं ना नको नको मला अर्ध नको नाही, कसलंच नको तुला जवळ करायची ना तवर कर नाही झालं ना तुम्हाला दोघांना त्या दिवशी गिरायचं आधी बघा बोलायला काय झालं तुम्हाला आता ही जिरली नसती ना मग आधी बोललो असतो तर कस काय जिरली मग चांगली नीट जिरली आमची
लय चेहरे पाडे पण तुम्ही. नाही आता पाडणारच ना, जड बसली ना तशी. अरे मग आम्ही सांगत होतो तेव्हा ऐकलं नाही. हा. सरपंच नाद नाही करत भाऊ बर का. नाही प्रत्येक गावाला असा सरपंच असावा. अरे त्या सरपंचाने चांगल्या चांगल्याला पाणी पाजलंय आणि तुम्ही त्यांच्याकडे गेले दोघं. आता आम्हाला पाणी पियाला सुद्धा नाही वरून दिलं. बरं झालं, असंच पाहिजे तुम्हाला. त्यांना तरी पाजलं असन पण आम्हाला पियालाच नाही राहिलं. बाजूक तुम्हाला एखादं लय चुकल्यावर नाही. असलं तुमचं म्हणणं तर बघा. बरं काय मोठे घरच्यांचं नाही ना ऐकलं, हे असं होत असतं. तुम्ही थांबा राव, म्हणून झाकली मुठ 1.25 लाख मला काय म्हणायचं नाही नाही खरंय. अरे खाकाची काय 6 रुपये राहिला ना. हे घरचं मॅटर घरीच मिटवलं पाहिजे. पण ते आता काय होतं तसं नाही होत रे, गैरसमज जास्त होतं माणसं. तुम्ही मला मापात हाणला असतं तर मी तिकडे गेलो नसतो. हा ना, पण माझ्याकडून जास्त आणलं गेलं ना. चांगली जिरली ना. हा जिरून द्या, जाऊ. तुम्ही जा. आमची जिरली का तुम्हाला काय लय जळ लागली. नाही, आम्ही सांगत होतो तेव्हा नाही ऐकलं. घ्या जिरून अजून. जिरू द्या, आता काय जिरायची राहिली आमची. बघा लोक काय कशी म्हणतात. ही बी काड्या टाकणाऱ्यांना काय काम आहे का नाही. तशीच राहण्यापेक्षा पडीक राहण्यापेक्षा ना तो करतोय ना त्याला करू दे, सगळा खर्च त्याचा असतो. तुला धान्य तरी पोहोच गरज जाईन मी. हे बाबा देता आलं तर द्या, नाही तर मला नको बी ती. एवढ्या 4 लाखात आहे ना, हिचं ऐकलं नाही तर 4 वर्ष बी मला नसतं लागलं तेवढं. काय आपली दुश्मन आहे का? पण हे बघा बाई, तुला बी कळालं तुला ना कोणी आता? सांगितलं होतं सरपंचाकडे जायला? काही असलं ना तिनेच घरात सांगितलं असेल. मिटवायचं. हा हीच म्हणली आपण जाऊ बरोबर आहे ना? केस बी करू म्हणली. आणि मग ही काय, ही बुद्धी हिची मला आणि तिची तुला. राबला कार्यक्रम. साबऱ्यांनो शांत राहा. आता एकत्र आले म्हणून हीच म्हणली तू म्हण हीच म्हणली. त्या म्हणतील शेण खातान का? स्वतःची अक्कल नाहीये का? अरे कसली तुला बी बुद्धी आहे रे. मग ही जर पहिल्यांदाच म्हणली असती तर कशाला गेलो असतो सरपंचाकडे आम्ही. तिला काय म्हणतोय आईला तू मकार. आता काय इथं आईला काय नाही म्हणतो मग कोणाला म्हणतो. आपण भांडणं केली या. चूक आपली, मग आता कुठेतरी निर्दाळू दे ना ती. आम्ही करीत होतो तर तुला द्या. ए बाबा मी सांगितलंय ना, आता तुला तूच कर. मग तेवढं राड केलं तर कशाला आमचे पैसे. बरं आता एक काम करता का आता काय चहा पाणी तरी करता का आता. या काय चहा पाणी? चहा तर पाचते हा. पण आहे ना कोणाचं ऐकायचं नाही. काही त्रास झाला ना दोघाला चला. तर पहिलं घरात करायचं. मला लय शिन झालाय. 4 लाखाचं चहा पाचते. चला. दुकान आलं मला पार. आणि तुमची 3 काय माये 4 आणि तुमची 3 गेले गेले. माझे 7 गेलेत ना, मग 7 लाखाचा चहाच पिऊन आता तुझ्या घरी जाऊ दे. 7 लाखात चहा आणि मग आता काय त्याला घरात मशवरा करायचा, बाहेर नाही बेकारी झाली पार.